नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता डिफरन्शिएशन चॅप्टर आपला चालू आहे आणि या डिफरन्शिएशन मधला आज आपण पॅरामेट्रिक फंक्शन हा पॉइंट पाहणार आहे। ओके, आता या पॅरामेट्रिक फंक्शन मध्येच अजून एक टाइप असतो की डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन। सो हा पण टाइप पॅरामेट्रिक फंक्शनचाच टाइप आहे। सो तो सुद्धा टाइप जो काय असेल तो आपण पॅरामेट्रिक फंक्शन मध्येच कव्हर करून घेणार आहे। सो या पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये 2020 साली जी काही एक्झाम्पल्स आली होती ती सगळीच्या सगळी एक्झाम्पल्स आपण आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व करून घेणार आहे। ओके, सो पहा, पहिलं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये जे काही टाइप आपण आधी शिकलेलो आहे, लॉगरिथमिक फंक्शन शिकलोय, कॉम्पोजिट फंक्शन शिकलोय, इम्प्लिसिट फंक्शन शिकलोय, सो त्या सगळ्या टाइपचा वापर सुद्धा करायला लागू शकतो का? तर या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर u ची व्हॅल्यू दिलेली असते, v ची व्हॅल्यू दिलेली असते, आपल्याला du/dv सांगितलंय की नाही। मग बघा, आतापर्यंत आपण एक्झाम्पल्स जी पाहिली होती ती कशी पाहिली होती की y इज इक्वल टू f ऑफ x, म्हणजे f ऑफ x म्हणजे फंक्शन ऑफ x काहीतरी दिलं होतं आणि आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू सांगितली होती। सो बघा, dy/dx करायचं आहे तर y ऑफ x f ऑफ x दिलं होतं। मग आता इथं du/dv जर तयार करायचं असेल तर याचा अर्थ u ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ v दिली पाहिजे और v ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ u दिली पाहिजे। या दोन्हीतली एक व्हॅल्यू असेल तर du/dv आपण तयार करू शकतो। पण तुम्ही जर नीट पाहिलं तर u ची व्हॅल्यू, म्हणजे इथं जर आपण पाहिलं या पहिल्या एक्झाम्पल मध्ये, तर u ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x आहे, v ची सुद्धा व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x आहे। सो ज्यावेळी अशा टाइप मध्ये एक्झाम्पल येतं की du/dv तयार करायचे पण u ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन दिली आहे, v ची पण व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन दिली आहे, सो यावेळी हा जो टाइप असतो तो पॅरामेट्रिक फंक्शनचा टाइप असतो। आणि या पॅरामेट्रिक फंक्शन वेळी जर आपल्याला du/dv तयार करायचं असेल, बघा सांगितलंय तेच आपल्याला, त्यावेळी जो काही u आहे त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर, आता समजून घ्या इन टर्म्स ऑफ x दोन्हीकडे पण दिली आहे ना, म्हणजे u ची व्हॅल्यू सुद्धा इन टर्म्स ऑफ x आहे, v ची व्हॅल्यू सुद्धा इन टर्म्स ऑफ x आहे। सो x हा जो काय आहे तो या ठिकाणी पॅरामीटर असतो आपला। सो u चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर डिवाइडेड बाय v चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर, हे आपल्या डिफरन्शिएशनचं आन्सर असणार आहे। सो u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तयार करायचं, v चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तयार करायचं आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय, पुट आउट करायचं। सो पॅरामेट्रिक फंक्शनची एक्झाम्पल अशा टाइप मध्ये असणार आहेत, हे लक्षात ठेवा। सो पॅरामेट्रिक फंक्शन आलेलं सुद्धा तुमच्या लक्षात येईल। ओके, सो आता आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया। मग पहा, फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं, u ची व्हॅल्यू दिलेली आहे, v ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला माहिती आहे u विथ रिस्पेक्ट टू x चं डिफरन्शिएशन करायचं आहे। सो पहा, u इज इक्वल टू, त्यांनी देताना दिलेलं आहे आपल्याला tan इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/x। आता बघा, इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा इनवर्सचा टाइप आहे आणि इनवर्सच्या टाइप मधला सबस्टिट्यूशनचा टाइप आहे। कसा, जर रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर आपण पुट करणारे जो काही x असेल त्याला इक्वल्स टू tan ऑफ थीटा। सो याच्या आधी जे काही टाइप्स आपण सगळे शिकलेलो आहे त्या सगळ्या टाइपचा वापर आपल्याला या ठिकाणी करायला लागू शकतो। सो जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यावरती ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या, म्हणजे ह्या टाइप मध्ये आपण काय करतोय हे तुमच्या लक्षात येईल। ओके, सो tan थीटा जर व्हॅल्यू आपण पुट केली तर बघा, u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, समजून घ्या, थोडंसं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला पण शिका। बघा, tan थीटा जर मी इथं पुट केला तर इथं होईल tan स्क्वेअर थीटा, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे असतो sec स्क्वेअर थीटा, आणि त्या sec स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढलं तर मला मिळेल sec थीटा। सो सीईटीला थोडे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला शिका। मायनस आहे 1/x, पण x म्हणजेच कोण आहे, tan ऑफ थीटा। सो आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल। मग सिम्प्लिफाय करताना हा जो सेक आहे त्याला लिहिताना लिहूया आपण 1/cos थीटा मायनस 1 डिवायडेड बाय tan थीटा जो आहे त्याला लिहिताना लिहूया आपण sin थीटा अपॉन cos थीटा। सो इथं न्यूमेरेटर मध्ये जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर समजून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर असेल 1 मायनस कॉस थीटा, जो अपॉन कॉस थीटा येईल त्याला हा खालच्या कॉस थीटाला कॅन्सल होऊन जाईल आणि या ठिकाणी फक्त शिल्लक राहील साइन थीटा। आता बघा, सबस्टिट्यूशन झालं, सबस्टिट्यूशन पासून इथपर्यंत आलो। सो हा आपला टाइप आहे, तो कशाचा टाइप आहे सांगा, आता फॉर्म्युला टाइप आहे, बरोबर की 1 मायनस कॉस असेल तर फॉर्म्युला असतो 2 sin स्क्वेअर
जो काय अँगल असेल त्याच्या हाफ डिवायडेड बाय साईनचा फॉर्म्युला असतो 2 साइन कॉस, जो काय अँगल असेल त्याच्या काय करायचा हाफ करायचा. सो 2 एका साईनला एक साईन जरी कॅन्सल झाला तरी न्यूमेरेटरमध्ये एक साईन शिल्लक राहिला आहे, डिनॉमिनेटरमध्ये कॉस शिल्लक राहिला आहे. सो साईन अपॉन कॉस म्हणजेच असणार आहे टॅन आणि थीटा बाय 2 तसंच शिल्लक राहील. सो टॅन इनवर्सला टॅन झालं कॅन्सल, शिल्लक राहिलं थीटा अपॉन 2. बट थीटाची जी काय व्हॅल्यू आहे ती रिसबस्टिट्यूट करायची. पहा इथून जर थीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर टॅन इकडं आला तर होईल टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय शिल्लक राहिले 2. पण ही व्हॅल्यू आहे यू ची, मग यू इन टर्म्स ऑफ एक्स आलाय. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू करायचं एक्स. सो यूचं डेरिव्हेटिव्ह असेल du अपॉन dx इक्वल्स टू बघा 1/2 कॉन्स्टंट टर्म इंटू टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो हे मिळालं du बाय dx. त्याच पद्धतीने आता dv बाय dx तयार करूया. त्याच्यासाठी आपण v ची व्हॅल्यू घेऊया. सो v इक्वल्स टू सुद्धा काय दिलेलं आहे बघा टॅन इनवर्स ऑफ 2x इंटू रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. बरोबर. आता समजून घ्या एक u म्हणजे एक फंक्शन जर तुम्ही काय म्हणूया आपण सबस्टिट्यूशननं सोडवलं असेल तर दुसरं पण फंक्शन बऱ्यापैकी सबस्टिट्यूशननंच सोडवावं लागतं. सो या ठिकाणी रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो जर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू साईन थीटा पुट करत होतो की नाही. सो बघा v इक्वल्स टू टॅन इनवर्स तसंच राहील. थोडं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणार 2 एक्सची व्हॅल्यू आहे साईन थीटा. बघा आता हा साईन थीटा जर इथं पुट केला तर साईन स्क्वेअर होईल 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा म्हणजे असेल कॉस स्क्वेअर थीटा. पण त्या कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, शिल्लक राहील कॉस थीटा डिवायडेड बाय. आता समजून घ्या इथं साईन पुट केला तर तुमचा या ठिकाणी होईल साईन स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थीटाचा. ठीक आहे, लक्षात ठेवा हा फॉर्म्युला बऱ्याच इनवर्सच्या टाईपमध्ये आपण बऱ्याच वेळेला शिकलेलो आहे. सो वरती 2 साइन थीटा कॉस थीटा आहे. सो 2 साइन थीटा कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा डिवायडेड बाय शिल्लक राहिले कॉस 2 थीटा. सो टॅन इनवर्स ऑफ साइन अपॉन कॉस म्हणजेच असणार आहे टॅन ऑफ 2 थीटा. सो टॅन इनवर्सला टॅन होईल कॅन्सल, शिल्लक राहील ट्वाइस ऑफ थीटा. पण थीटाचीच व्हॅल्यू जर इकडून इकडे घेतली तर काय होईल सांगा या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ एक्स. सो आता dv अपॉन dx जर आपण तयार केलं 2 कॉन्स्टंट याचं डिफरन्शिएशन असेल रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. सो du अपॉन dx मिळाला, dv अपॉन dx मिळाला. सो आपल्याला du अपॉन dv तयार करायचं असेल तर du अपॉन dx ला dv अपॉन dx न काय करायचं डिवाइड. मग पहा du अपॉन dx. सो du अपॉन dx बघितलं तर आहे 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय खालती कोण आहे dv अपॉन dx. सो dv अपॉन dx काय आलं बघा 2 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू जर आपण सॉल्व केली थोडीशी बघा न्यूमेरेटर तसा शिल्लक राहू देत. ह्या डिव्हिजनचं जर आपण इंटू केलं तर याचा रेसिप्रोकल लिहावा लागतो. सो रेसिप्रोकल लिहिला तर येईल 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. पण हे आन्सर तुम्हाला नाही दिसणार का तर du अपॉन dv जो आहे तो ॲट एक्स इज इक्वल टू 0 ला फाइंड करायचा आहे. बरोबर. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आलेली आहे आपली du अपॉन dv ती ॲट एक्स इज इक्वल टू 0 ला सॉल्व करायचे. सो जिथं जिथं एक्स असेल तिथं 0 पुट करा बघा. सो 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट इथं फक्त 1 शिल्लक राहील एक्स स्क्वेअर 0 सोडून द्या इंटू इथं जर 0 पुट केलं तर 0चा स्क्वेअर 0 1 मायनस 0 असेल 1 आणि 1चं स्क्वेअर रूट असेल 1 डिवायडेड बाय 2. सो मल्टिप्लिकेशन जर या ठिकाणी आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 1/4 आणि या ठिकाणी जर आपण पाहिला तर आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया. पहा सेकंड क्वेश्चन देताना आता बघा इथं u इक्वल्स टू आणि v इक्वल्स टू व्हॅल्यू दिली. इथं देताना त्यांनी फक्त टॅन u दिली आहे. सो आपण याच्यावरून u ची व्हॅल्यू तयार करणार. सो u ची व्हॅल्यू तयार करण्यासाठी टॅन जर राईट साईडला गेला तर होईल टॅन इनवर्स. सो u ची व्हॅल्यू येताना येईल टॅन इनवर्स ऑफ रूटमध्ये 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. सो आता सबस्टिट्यूशनचाच टाईप आहे. जर रूटमध्ये 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स किंवा रूटमध्ये 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स आला असेल तर आपण जो काही एक्स आहे त्याची व्हॅल्यू पुट करतो कॉस ऑफ थीटा.
सो u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूटमध्ये न्यूमेरेटरमध्ये येईल 1 मायनस कॉस थिटा, डिनॉमिनेटरमध्ये येईल 1 प्लस कॉस थिटा. सो नीट बघा, रूटच्या आतमध्ये फॉर्म्युला आहे ना 1 मायनस कॉस 1 प्लस कॉसचा. सो सॉल्व करा. 1 मायनस कॉस, बघा रूट तसंच राहील. 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर, जो काय अँगल असेल त्याच्या हाफ, डिवायडेड बाय 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर, जो काय अँगल असेल त्याच्या हाफ. सो 2 ला 2 काय होऊन जाईल, कॅन्सल. आता समजून घ्या बघा, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर, पण त्या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर परत शिल्लक राहील फक्त टॅन थीटा बाय 2. सो टॅन इनवर्सला टॅन होईल कॅन्सल. यू ची व्हॅल्यू राहील थीटा बाय 2, पण थीटाची व्हॅल्यू जर याच्यावरून आपण तयार केली तर असेल कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन 2. सो यासाठी आपण डिफरन्शिएशन केलं तर du अपॉन dx इक्वल्स टू या ठिकाणी 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे की नाही, आणि कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असेल मायनस, जे की मी इथं देतो 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू झाली आपली du अपॉन dx. त्याच पद्धतीनं जर आता v सॉल्व करायला घेतला बघा, मग v ची व्हॅल्यू तयार करण्यासाठी हा कॉस राईट साईडला गेला तर होईल कॉस इनवर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x. सो या ठिकाणी सुद्धा आपण पुट काय करणार आहे सांगा, x इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा. सो v ची व्हॅल्यू तयार होईल या ठिकाणी कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. सो कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस, हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 3 थीटाचा. कॉस इनवर्सला कॉस जर कॅन्सल झाला तर शिल्लक राहील 3 थीटा, पण थीटाची व्हॅल्यू अगेन आहे कॉस इनवर्स ऑफ एक्स. सो dv अपॉन dx जर तयार केला आपण 3 कॉन्स्टंट, कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो du अपॉन dx मिळाला, dv अपॉन dx मिळाला. सो देअरफॉर du अपॉन dv ची व्हॅल्यू काय असेल, du अपॉन dx. सो du अपॉन dx आला मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय dv अपॉन dx बघा मायनस 3 इंटू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो हे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरला 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, मायनसला मायनस कॅन्सल होईल आणि 1 अपॉन 2 इंटू 3 होईल. न्यूमेरेटरचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटरमध्ये निघून जातो आणि आन्सर जर या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर येईल 1/6. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलला मी स्टार सुद्धा करतो. तुमच्या बुकमध्ये सुद्धा जिथं तुमचा पॅरामेट्रिक फंक्शनचा टाईप आहे त्याच्यामध्ये हा जो काही एक्झाम्पल आहे तो सॉल्व करून दिलेला एक्झाम्पल आहे तुम्हाला. ओके, सो सोडवायचा कसा ते लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू टी प्लस 1 अपॉन टी दिली आहे. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 ची व्हॅल्यू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर दिली आहे. तर dy बाय dx ची व्हॅल्यू तयार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग बघा करताना काय करायचं, हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पासून आपण सुरुवात करणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू टी प्लस 1 अपॉन टी आपण घेतलं. आता बघा आपल्याला दुसरी व्हॅल्यू एक्स रेस टू 4 आणि वाय रेस टू 4 दिले ना, मग मी स्क्वेअर जर केला तर एक्स स्क्वेअरचा एक्स रेस टू 4, वाय स्क्वेअरचा वाय रेस टू 4 होईल. सो बोथ साईडचा स्क्वेअर करूया, पण स्क्वेअर जर आपण केला या ठिकाणी तर समजून घ्या आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार एक्सपांड करावं लागेल. सो या ठिकाणी ए स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस ट्वाइस ऑफ ए इंटू बी प्लस बीचा स्क्वेअर. सिमिलर या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर. सो समजून घ्या हे एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 मी हे एकत्र ठेवतो, प्लस इथं शिल्लक राहिलंय 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू, आता नीट समजून घ्या इथं आहे टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. मग नीट बघा ना, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअरचीच व्हॅल्यू आपल्याकडे आहे एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 आणि या ठिकाणी फक्त शिल्लक राहील प्लस 2 का टी ला टी होऊन जाईल कॅन्सल. आता एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 ला एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 झालं कॅन्सल, शिल्लक राहिलं 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2. सो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काढली तर येईल 1. मी बोथ साईडचं स्क्वेअर रूट सुद्धा काढतो. सो स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथं असेल एक्स वाय इक्वल्स टू 1 आहे की नाही.
एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वाय, 1चं स्क्वेअर रूट 1. सो डिफरन्शिएशन करा. सो डिफरन्शिएशन केलं तर पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, 1चं डेरिव्हेटिव्ह असेल 0. सो बघा आपल्याला dy अपॉन dxची व्हॅल्यू तयार करण्यासाठी सुरुवातीला प्लस वायचं मायनस वाय करावं लागेल अँड dy बाय dx इक्वल्स टू येईल मायनस वाय अपॉन एक्स. आणि या ठिकाणी जर आपण पाहिला तर आपला ऑप्शन नंबर काय करेक्ट असणार आहे? ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन, आता इथपर्यंत आतापर्यंत काय दिलं होतं? यू आणि व्हीची व्हॅल्यू दिली होती, du अपॉन dv तयार करायला सांगितलं होतं. इथं तुम्ही पाहिलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन करायचंय. मग आता या फंक्शनला त्यांनी काय मानलंय ते सांगितलेलं नाही ना. सो जस्ट आपण मानताना त्याला यू मानूया. सो यूची व्हॅल्यू काय असेल? साइन इनवर्स ऑफ रूटमध्ये 1 प्लस एक्स प्लस रूटमध्ये 1 मायनस एक्स अपॉन 2 अँड जो काही व्ही आहे विथ रिस्पेक्ट टू हे करायचं ना. सो याला आपण मानूया कॉस इनवर्स ऑफ एक्स. सो समजून घ्या या ठिकाणी जर आपण यू लिहिलं विथ रिस्पेक्ट टू, याला आपण व्ही मानलंय. सो यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजेच du अपॉन dv असणार आहे. म्हणजे याच टाईपचं एक्झाम्पल आहे बाळांनो, फक्त त्यांनी यू आणि व्ही मानलेलं नाहीये. त्या यूच्या ऐवजी तुम्हाला फंक्शन दिले आणि व्हीच्या ऐवजी फंक्शन दिले. सो त्या ठिकाणी आपण मानून चालायचं, याला एक फंक्शन माना, याला एक फंक्शन माना. ओके. सो सॉल्व करताना बघा हा टाईप सबस्टिट्यूशनचा आहे, लक्षात आलं पाहिजे. इथं पण मी सांगितलं रूटमध्ये 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स असेल तर या ठिकाणी आपण पुट करणार एक्सची व्हॅल्यू इक्वल्स टू कॉस ऑफ थीटा. सो बघा यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, आता थोडं डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन किंवा नका करू डायरेक्ट कॅल्क्युलेशन, पुट करा व्हॅल्यू. या ठिकाणी 1 प्लस येईल कॉस थीटा प्लस रूटमध्ये 1 मायनस या ठिकाणी असेल कॉस थीटा अपॉन 2. सो साइन इनवर्स ऑफ समजून घ्या 1 प्लस कॉस. सो 1 प्लस कॉस हा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर, जो काय अँगल असेल त्याच्या हाफ प्लस अगेन 1 मायनस कॉस हा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर, जो काय अँगल असेल त्याच्या हाफ डिवायडेड बाय 2. सो आता जर स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी तयार केलं तर नीट समजून घ्या 2चं स्क्वेअर रूट असेल रूट 2, कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट असेल कॉस थीटा बाय 2. सिमिलर या ठिकाणी पण रूट 2 इंटू साइन थीटा बाय 2 आहे का नाही, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल अपॉन 2. आता तुम्हाला जर हा टाईप आठवत असेल तर इनवर्सच्या टाईपमध्ये मी सांगितलं साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा स्पेशल टाईप आहे नाही, की ज्याच्यामध्ये आपण साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी याचे फॉर्म्युले यूज करतो. सो त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. सो त्या टाईपमध्ये आपण करताना सुरुवातीला काय करत होतो, हा 2 सेपरेट करत होतो. सो रूट 2ला जर 2 सेपरेट केला तर असेल 1 बाय रूट 2 हे कॉस ऑफ थीटा बाय 2, तसंच प्लस या रूट 2ला सुद्धा 2 सेपरेट केला तर असेल 1 बाय रूट 2 साइन थीटा अपॉन 2. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल इनवर्स फंक्शनचा आपला तर सेम हेच एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण सॉल्व करून घेतलेला आहे पहा. ओके. सो हे साइन इनवर्स तसं शिल्लक राहील. हा जो आहे आता साइन इनवर्स असेल तर आत साइनचा फॉर्म्युला तयार करा. मग साइनचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी कॉसच्या शेजारी साइन लागतं. मग 1 बाय रूट 2 जर आपण पाहिलं तर साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे, कॉस थीटा बाय 2 तसंच आणि साइनच्या शेजारी कॉस लागतो. मग या ठिकाणी 1 बाय रूट 2 ही कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे, साइन थीटा बाय 2 तसंच. सो साइन इनवर्स तसंच राहील. या ठिकाणी साइन कॉस कॉस साइन हा फॉर्म्युला आहे साइनचा, पहिला अँगल आहे पाय बाय 4, मधलं साइन असेल ते तसंच आहे नाही, साइनच्या फॉर्म्युलासाठी मधलं साइन ॲज इट इज अँड दुसरा अँगल आहे थीटा बाय 2. सो साइन इनवर्सला साइन होईल कॅन्सल, शिल्लक राहील पाय बाय 4 प्लस थीटा बाय 2. पण थीटाची व्हॅल्यू जर तयार केली तर ती असेल कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन एक्स. सो याचा आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. ही यूची व्हॅल्यू आहे. सो यूचं डेरिव्हेटिव्ह असेल du अपॉन dx इज इक्वल टू पाय बाय 4 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 1 बाय 2 तसंच इंटू या कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असेल मायनस 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा हा व्ही आहे ना, मग व्ही तर त्यांनी डायरेक्टली कॉस इनवर्स एक्स दिलाय. सो याचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू डायरेक्ट एक्स करू शकतो ना, इथं सॉल्व करण्याची गरजच नाही आहे काय. सो dv अपॉन dxची व्हॅल्यू असेल मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरं आपल्याला तयार करायचं आहे du अपॉन dv. सो du अपॉन dv तयार करताना ही जी काय du अपॉन dxची व्हॅल्यू आहे दॅट इज 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, याला डिवाइड करायचं dv अपॉन dx. सो dv अपॉन dx आलाय
-1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सो याला ही सगळीच टोटल टर्म कॅन्सल होईल आणि शिल्लक फक्त राहील 1/2. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा नेक्स्ट क्वेश्चन पण सेम या चौथ्या क्वेश्चन सारखा आहे. डिफरन्शिएट हे सांगितलंय विथ रिस्पेक्ट टू हे. सो याला आपण यू मानूया. सो पहा यू इज इक्वल टू काय आहे कॉट इनवर्स ऑफ एक्स. सो इथं सॉल्व करण्याची काहीच गरज नाही आहे की नाही, आपण डायरेक्टली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करू शकतो. यूचं डेरिव्हेटिव्ह असेल du/dx, कॉट इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पुढचं जे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू आलं त्याला व्ही मानू. सो व्ही दिलंय log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो याचं सुद्धा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह असेल dv/dx. लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 त्याच्या समोर जे काय आहे ते, पण चेन रूल नुसार एक्स सोडून दुसरा आला असेल तर त्याचं डिफरन्शिएशन 1चं डिफरन्शिएशन 0, एक्स स्क्वेअरचं असेल ट्वाइस एक्स. सो देअरफॉर आपल्याला मात्र काय तयार करायचं आहे यू विथ रिस्पेक्ट टू व्ही दॅट इज du/dv. सो त्याच्यासाठी du/dx ची जी काय व्हॅल्यू आलेली आहे त्याला आपण डिवाइड करतो dv/dx च्या व्हॅल्यूनं. सो या ठिकाणी 1/x² ला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. न्यूमरेटरमध्ये शिल्लक राहिलं -1, डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहिले ट्वाइस एक्स. सो या ठिकाणी जर -1/2x हे पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. आता लास्ट एक्झाम्पल पाहणार आहे आपण. सो एवढीच 6 एक्झाम्पल्स जी काय आहेत ती 2020च्या CETला आलेली होती. सो लास्ट एक्झाम्पल मी हे ठेवलेलं आहे कारण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल इझी आहे पण नीट सॉल्व करायचं, गडबड करायची नाही. आता डेरिव्हेटिव्ह याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे तयार करायचं आहे. सो याला आपण मानणार यू. सो यूची व्हॅल्यू आहे f(tan x). बघा सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं मी तर यूचं डेरिव्हेटिव्ह असेल du/dx, पण या ठिकाणी सुरुवातीला एफचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. सो बघा f(x) जर असेल तर याचं डिफरन्शिएशन असतं f'(x). सो सिमिलर या f(चं डिफरन्शिएशन या ठिकाणी असेल f'(tan x) आणि चेन रूल नुसार या tan x चं डेरिव्हेटिव्ह असेल sec²x. ओके, सो सिंपल आहे. आता पुढचं जे फंक्शन आहे त्याला आपण v मानूया. सो v ची व्हॅल्यू दिली आहे g(sec(x). सो सेम याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर vचं dv/dx, gचं डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला असेल g', ठीक नाही, पण चेन रूल नुसार या sec(x)चं डेरिव्हेटिव्ह असेल sec(x) tan x. सो आपल्याला हे विथ रिस्पेक्ट टू हे करायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला du/dv ची व्हॅल्यू तयार करायची आहे. सो du/dx बघा du/dx आला f'(tan x) sec²x डिवाइडेड बाय dv/dx आलाय g'(sec(x) sec(x) tan x. सो एका sec(x) ला एक sec(x) कॅन्सल होईल, शिल्लक राहील f'(tan x) sec(x) डिवाइडेड बाय g'(sec(x) tan x. बरोबर, ही व्हॅल्यू आली du/dv ची, पण ते म्हणताय दॅट x इज इक्वल टू π/4 ला व्हॅल्यू पुट करा. सो जिथं जिथं x आहे तिथं π/4 पुट करा. सो समजून घ्या f', इथं π/4 पुट केलं तर tan π/4 ची व्हॅल्यू असते 1 इथं π/4 पुट केलं sec π/4 ची व्हॅल्यू असते √2 डिवाइडेड बाय या ठिकाणी जर व्हॅल्यू पुट केली तर g'(sec π/4). सो sec π/4 ची व्हॅल्यू असते √2 tan π/4. सो tan π/4 असतं 1. पण समजून घ्या f'(1) बघा f'(1) ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. किती दिली आहे 2 या ठिकाणी आहे √2 डिवाइडेड बाय g'(√2). सो g'(√2) ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 × 1. सो 2 1 जा 2 2 जा. आता √2 ला जर 2 न डिवाइड केलं तर आन्सर येईल 1/√2. कसं, हा जो 2 आहे त्याला लिहिताना लिहायचं √2 × √2. एका √2 ला एक √2 कॅन्सल होईल, शिल्लक राहील 1/√2. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. सो आज जे काही एक्झाम्पल्स आपण या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत ते एक्झाम्पल्स जे काय असतील ते तुमच्या लक्षात आले असतील.
आता एकच टाईप आपला राहिलेला आहे डिफरन्शिएशन मधला, तो आहे डबल डेरिव्हेटिव्हचा. सो तो जो काय पॉईंट असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. मग तुम्हाला अशाच प्रकारचे जर MHT CETचे व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा बाळांनो. थँक्यू फ्रेंड्स.